अपमानाचा बदला घ्यावा तरी कसा, हे व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे. मित्रांनो, प्रत्येकाला मान सन्मान हवाच असतो. प्रत्येकाला वाटतं माझा मान व्हायला पाहिजे, कारण आपल्याला खूप छान वाटतं जेव्हा आपल्याला मान सन्मान मिळतो. कोणीतरी आपल्याबद्दल छान बोलतो, पण जितकंच चांगलं आपल्या मान मिळाल्यावर वाटतं ना, त्याहून खूप जास्त वाईट, त्याहून दुप्पट तिप्पट पटीने वाईट आपल्या तेव्हा वाटतं जेव्हा आपला अपमान होतो. जेव्हा कुठे आपला अपमानच होतो, तेव्हा वाटतं की एक तर मान नका करू, पण अपमान तर नका करू. आणि जेव्हा कुठे आपला अपमान होतो, आपल्याला अपमानित केलं जातं, तेव्हा आपल्याला खूप राग येतो आणि यायलाच पाहिजे. मित्रांनो, जर आपला अपमान झाला तर राग यायला पाहिजेच, पण तो राग चांगल्या कामात लावता गेला पाहिजे. अशा कामांमुळे की ज्यामुळे आपला अपमान झाला, ज्या कमीमुळे आपला अपमान झालाय त्या कमीला भरण्यासाठी लावला पाहिजे तो राग, ती कमी पूर्ण करण्यासाठी लावला पाहिजे. पण काही जण अपमान झाल्यावर एवढं खचून जातात की ते काहीच करत नाही. फक्त विचारांमध्ये, टेन्शनमध्ये असतात, त्याचाच विचार करत राहतात सतत. माझा अपमान झालाय, माझा अपमान झालाय असा विचार करून सतत राग करत राहतात. एवढा विचार करतात की ते स्वतःला संपवण्याच्या गोष्टी करायला लागतात आणि मग तर ते स्वतःला संपवूनच टाकतात. मित्रांनो, अरे काय होईल त्याला संपवून, स्वतःला संपवून? त्याला वाईट वाटेल का त्यांनी केलेल्या अपमानाबद्दल? त्याला पश्चाताप होईल का नाही? असं काहीही होणार नाही. तरीही अशा नकारात्मक घटना आज खूप घडताना आपल्याला दिसतात. मित्रांनो, वास्तविक परिणामांची चिंता न करता असे निर्णय घेण्याची त्याची इच्छा तरी कसं काय होते यार, याची हिंमतच तरी कशी काय होते? खरं तर असे निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकामध्येच असते आणि ती क्षमता अपमानातूनच बाहेर, काही पण करण्याची इच्छा. मी काही पण करू शकतो, पण खरं तर बघायला गेलं तर अपमान झाल्यानंतर बदला घेण्याची ऊर्जा निर्माण होते. जो राग येतो तीच ऊर्जा, तोच राग जर स्वतःच काही चांगलं करण्यासाठी लावला तर नक्कीच आपला विकास होईल, नक्कीच काहीतरी चांगलं होईल. पण दुर्दैवाने तसं घडतच नाहीये. मित्रांनो, सगळ्यांना वाटतं बदल घेणं म्हणजे त्याला मारणं, काही पण बोलणं, त्यांच्याशी भांडणं हेच असतं का? पण विचार करा, जो माणूस अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या रागात कोणाचाही जीव घेऊ शकतो, तो कोणतंही नकारात्मक काम करू शकतो. पण विचार करा, जो माणूस अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या रागात कोणाचाही जीव घेतो, त्यांच्यामध्ये नकारात्मक गोष्टी येणे हे त्याच्यासाठी कंपल्सरी आहे, त्याच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. कुणाचा जीव घेणं काही खेळ आहे का? पण तरीही ते करू शकतो का? त्या रागामुळे. मग विचार करा, तोच राग जर त्याने काहीतरी चांगलं करण्यात लावला तर तो काय नाही करू शकत. म्हणून अपमान झाल्यावर खचू नका जाऊ. राग तर येऊच द्या, पण बदला असा घ्या की समोरच्या अपमान करणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. असा काहीतरी करून दाखवा ज्याने तुमच्या ज्या गोष्टीमुळे अपमान केला आहे ना, ती गोष्ट स्वतःमध्ये निर्माण करा. याहून मोठा बदला असूच शकत नाही. मित्रांनो, अपमान करणाऱ्याची याहून दुसरी हार होऊच शकत नाही. अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला होता. त्या अपमानातूनच भारताने परम संगणक बनवलं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. एक पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका मुलाला त्याच्या मालकाने अपमान करून हाकलून दिले. जाताना तो मुलगा म्हणाला, आज तर जातोय, पण यानंतर येईल ना तेव्हा मोठा उद्योगपती बनूनच येईल. आणि काही वर्षांनी तो मुलगा परत आला. ओळखलं का मला? तुम्ही मला अपमान करून हाकलून दिलं होतं, तोच मी आज रिलायन्सचा मालक आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसते. अपमानातून काही करून दाखवायची, मनाचे ध्येय गाठण्याची, अपमानातून काही करून दाखवण्यासाठी आपल्याला त्याचे ध्येय गाठायला हवे. आपले जे ध्येय आहे ते गाठायला. अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणून आपण का खचून जायचं, उलट प्रयत्न करत राहायचं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.